नमस्कार, मी ऋषी देसाई. एक्साइटमेंट, जोश, उत्साह, थरार, दमछाक करणारे टप्पे, अडथळे, त्यावर मात करण्याची जिद्द, विजयाची ईर्षा आणि शर्यत पूर्ण करण्याचं आव्हान, हे सारं काही अनुभवायचं असेल ना तर एंड्युरोमध्ये सहभागी व्हायलाच हवं. पुण्यात आयोजित या स्पर्धेत व्यावसायिक खेळाडूंबरोबरच झी मीडियाच्या 4 टीम्सनीही या थराराचा अनुभव घेतला. तोच थरारक अनुभव आम्ही आपल्यासोबत शेअर करतो या विशेष कार्यक्रमात थरार एंड्युरोचा. एंड्युरोला सुरुवात होण्यापूर्वी कसा जोश आणि उत्साह संचारलेला असतो आणि एकदा का शर्यतीला सुरुवात होते तशी खडतर आव्हानांची कल्पना येऊ लागते. पहिला टप्पा सायकलिंगचा किती कठीण होता आणि तो कसा पार केला पाहूयात. सकाळी साधारण 10:30च्या सुमारास पुण्यातील कटारिया हायस्कूलच्या मैदानावर एंड्युरोसाठी हा माहोल निर्माण झालाय. आगामी 36 तास एंड्युरोचा थरार अनुभवण्यासाठी सारेच जण एक्साइट झाले. काही जण आपली सायकल दुरुस्त करतायत तर काही टीम्स स्ट्रॅटेजी आखण्यात गुंग आहेत. एंड्युरोमध्ये सहभागी होण्यासाठी केवळ पुण्या मुंबईतील आणि महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून नव्हे तर अगदी परदेशातूनही स्पर्धक आलेत. यामुळे या स्पर्धेची रंगत आणि थरार अधिकच वाढलाय. याचबरोबर मीडियातील मंडळीही या थरारात सहभागी होण्यासाठी मोठ्या जोशात आणि उत्साहात इथं हजर झाली आहेत. यात झी 24 तासच्या तब्बल 4 टीम्स सहभागी होणार आहेत. एंड्युरो 2013चं विजेतेपद पटकावल्यानंतर झी 24 तासचा संघ पुन्हा एकदा एंड्युरो 2014 मध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज झालाय. आम्ही मुंबईतनं तुम्ही बातम्यांसाठी या ठिकाणी सूचना करत असतात. आता या बातमीचं तुम्ही कशा पद्धतीने दिग्दर्शन करणार आहात? कालपासून आम्ही ऐकतो आहोत याची दहशत आणि एकूणच तो जो थरार आहे तो कसा अनुभवता येईल याची आम्हाला फार उत्सुकता आहे. बघूयात काय काय होतं ते आणि आम्ही शेवटपर्यंत जाऊ शकतो का याचीच आम्हाला खरी उत्सुकता लागलेली आहे. प्रत्येक जण एकमेकांना खडतर रूटची कल्पना देत असून शर्यतीपूर्वी एकमेकांचं मनोधैर्य वाढवतायत. याच्यात एक डिफिकल्ट म्हणजे सिंहगड सायकलिंग नंतर बाईक अँड हाईक नंतर सिंहगड चढणं फार अवघड असणार आहे कारण की सगळ्यांचे पाय भरलेले असणार आहे तेव्हा. त्यामुळे सगळ्यांना बेस्ट ऑफ लक आणि सगळ्यांना जिंका. चला बेस्ट ऑफ लक. चला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते शर्यतीला सुरुवात होते न होते तोच मुंबई रॉक्स या आमच्या टीमचे 2 खेळाडू रूट चुकले. मुंबई रॉक्सचे 2 खेळाडू प्रशांत जाधव आणि संदीप साखरे रूट चुकलेले होते आणि त्यांचा तिसरा सहकारी अमर काणे त्यांना योग्य रूट दाखवत आहे आणि आता ते परतलेले आहेत. जवळपास 1-2 किलोमीटर ते पुढे गेलेले आणि आता ते पुन्हा परतलेले आहेत योग्य रूटवर. काय वाटतं रेसच्या सुरुवात? नाही आम्हाला वाटलं की आम्ही अमेच्युअर मध्ये आहे पण नंतर लक्षात आलं की आम्ही मीडियम मध्ये आहोत. त्यामुळे आम्हाला स्वतःला सावरलं आणि परत आता मीडियाच्या टीम बरोबर एकत्र. खूप अवघड दिसतंय. संदीप, तुझा पहिलाच अनुभव आहे, सुरुवातीलाच रेस चुकलेला आहे. काय वाटतं पुढची वाटचाल कशी असेल? मला वाटतं की वरपर्यंत जाऊ शकतो. साधारण 1 किलोमीटरचं अंतर कापल्यानंतर या स्पर्धेला खडतर आणि थरारक का म्हणतात याचा अनुभव यायला आम्हाला सुरुवात झाली. रास्ता अजूनच खडतर होता है बट हम ये हारने वाले रेस नहीं है. चलो आगे देखते क्या होता है. सुरुवातीलाच अनेक जण मार्ग चुकले. The road is damn confusing. The road is damn confusing. डोंगरावर तर सायकल चालवणंही मुश्किल जात होतं. मग सायकलला उचलून घेण्याशिवाय पर्यायच उरला नाही. इथे गंमत अशी आहे की सायकलही टाकून देता येत नाही.
या सायकल सहित मला हा डोंगर वरती चढायचा आहे. हाईक अँड बाईक काय असतं ते याला म्हणतात. लहान मुलांची जिद्द पाहून तर आमच्यासारख्यांना अनेकांना खुज वाटलं. कॅमेरामनची कसरत, कॅमेरामनची कसरत. डोंडजे गावापासून सुरू झालेला तब्बल 12 किलोमीटरचा सायकलिंगचा दमछाक करणारा मार्ग अखेर सिंहगडाच्या पायथ्याशी येऊन संपला आणि पहिल्या परीक्षेत पास झाल्यानं सगळ्यांनीच एक सुस्कारा सोडला. रस्ता चुकत प्रसंगी पडत आणि ठेचकळत आता सगळेजण PC2 या चेक पॉइंटला पोहोचलेले आहेत आणि इथून पुढे आता खरा एक एंड्युरोचा थरार आणि जे काही अवघड वाटा आहेत ते सुरू होणार आहे. सायकलिंगचा टप्पा पार केल्यानंतर सुरू होतो तो स्पर्धेतील सर्वात कठीण टप्पा, आपल्यातील क्षमतेचा कस पाहणारा ट्रेकिंगचा टप्पा. सिंहगडासारखा गड सर करून जाण्याचं आव्हान समोर उभं टाकलेलं असताना वाटेमध्ये स्पर्धक गळपटतात. ट्रेकिंगचा हा टप्पा म्हणजे स्पर्धकांची अग्निपरीक्षाच. एक खडतर टप्पा संपतो न संपतो तोच दुसरा दमछाक करणारा ट्रेकिंगचा प्रकार सुरू झाला. अख्खा सिंहगड पायी चढून वर जाणं म्हणजे गड जिंकण्यासाठी करावी लागणारी एक प्रकारची लढाईच होती. संदीप साखरे थकलाय पूर्णपणे, त्याच्यामुळे टीम जरा स्लो सुरू आहे. अनेक जण एकमेकांचं मनोधैर्य वाढवत एक एक टप्पा पार करत होते, मात्र त्यांची चांगलीच दमछाक होत होती. किती राजू वरती किती खाली आला? 5 मिनिटानंतर शरीरातील प्रत्येक अवयवाचा कस लागत होता. पूर्वीच्या काळी राजे आणि त्यांचे मावळे सहज हा गड चढत असतील का अशा चर्चाही मध्येच रंगल्या. अशा गप्पांमध्ये सिंहगडाचं वरचं टोक दिसू लागलं आणि हायसं वाटलं. अखेर सिंहगड सर करण्यात यश आलं आणि गडच जिंकल्याची भावना मनात डोकावली. ॲक्च्युली खूप डिफिकल्ट होतं, कारण आम्ही मध्ये रस्ता हरवला आणि मग परत आम्हाला वर जायला लागलं आणि गोल फिरून यायला लागलं. पण आय थिंक नंतर आम्ही वी फाउंड आवर वे आणि आम्ही आलो परत रस्त्यावर. सो तुझा कसा होता एक्सपिरियन्स? किती वर्षापासून पार्टिसिपेट करतोय आणि कसा एक्सपिरियन्स होता? मागच्या वर्षी पण पार्टिसिपेट केलेलं स्कूल ॲडव्हेंचरमध्ये, तेव्हा आम्हाला काही म्हणजे फारसं कोपअप नाही करता आलं, कारण पहिल्यांदा हे होतं. तर आम्ही यावेळेस पण पार्टिसिपेट केलं की बघू, आणि नवीन लेडी पार्टनर घेतली. मग यावेळेस आम्ही जेव्हा सायकलनी येत होतो तेव्हा आम्ही चुकलो रस्ता, तर तेव्हा कोणीच नव्हतं सांगायला, म्हणून आम्ही परत युटर्न मारला आणि मग तो माउंटेन क्लाइंब करून मग इथे आलो. गड सर केल्यावर अर्धी लढाई जिंकली होती. आणि आता कल्याण दरवाजाला वळसा घेऊन गड उतरण्याची वेळ येऊन ठेपली होती. आपण आता सिंहगडाच्या रॅपलिंग बेसवर आहोत. आम्ही आता हा पूर्ण गड चढून आलोय. आपल्यासोबत काही एंडुरोचे मार्शल आहेत, आपण त्यांच्याशी थेट संवाद साधूयात. आणि आतापर्यंत किती टीम आली आणि आता अजून किती टीम येणं अपेक्षित? आम्ही 12 वाजल्यापासून आमच्या चेक पॉईंटवर आहोत आणि आमच्या इकडनं आता एक 14 टीम्स पास झालेल्या आहेत. आम्ही हँडीज थ्रू एकमेकांशी कॉन्टॅक्ट ठेवतो आणि कम्युनिकेट करतो. काउंट कुठल्या चेकपॉईंटवरती कुठला आहे तो एकमेकांबरोबर आम्ही तसं कम्युनिकेट करतो. खडतर मार्ग संपलेला असतो, म्हणूनच आता अखेरचा उतरणीचा मार्ग कधी एकदा संपवतोय याच एका ध्येयानं आम्ही सिंहगड उतरू लागतो. संध्याकाळी 6:30च्या सुमारात आम्ही सारे जण गड उतरून खाली येतो आणि मग आम्ही बेस कॅम्पसाठी पानशेत धरणाकडे कूच करू लागतो.
अखेर झी 24 तासच्या सगळ्या टीम्सने एंड्युरोची जी स्पर्धा आहे ही यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. कॅमेरा घेऊन बाकी सगळे रिकाम्या हाताने चढत होते, पण तुम्ही मात्र या सगळ्यांचं जे मेमरीज आहेत किंवा ह्या सगळ्यांची जी जिद्द आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करत होते ही कॅमेरा घेऊन. किती रिस्पॉन्सिबिलिटी होती ही? एकंदरीत म्हणजे थकायला झालं, पण शूट करताना एकदम मजा आली. मी पहिल्यांदाच केला. मला याची आयडिया नव्हती फारशी, आणि सकाळी सायकलिंग बघितल्याच्या नंतर मी झालेलं म्हणजे की आता ह्याच्या पुढे मी जाऊ शकणार नाही, पण कंप्लीट केला त्यातच खूप समाधान आहे. टीम वर्क किंवा कोऑर्डिनेशन बघतो या एंडोरन्स मध्ये ते वेगळं पण पाहायला मिळालं आपल्याला. म्हणजे इतर वेळी आपल्या मीडियामध्ये जे टीम वर्क नेसेसरी आहे ते कुठेतरी इथेही आपल्याला करावं लागतं. हो, नक्की 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 ते पाहायला मिळालं 100%. एकूणच या पूर्ण टीमने अतिशय कॉर्डिनेशन करून आणि एकमेकांमध्ये एक टीम वर्क करून ही स्पर्धा जिंकलेली आहे. आणि आता इथून पुढेही अशीच आपण या स्पर्धेमध्ये सहभागी होत राहू आणि ती जिंकूच असं एक पाऊल त्यांनी पुढे टाकलेले आहे. त्यामुळेच झी 24 तास एक पाऊल पुढे. 3 cheers for झी मीडिया. हिप हिप हुर्रे. हिप हिप हुर्रे. हिप हिप हुर्रे. तिसऱ्या टप्प्यामध्ये एंडुरोचा फुल अँड फायनल थरार पाहायला मिळतो. अगदी रात्री अपरात्री ही स्पर्धक अवघड अशा आव्हानांना सामोरं जात असतात. त्यांचा स्टॅमिना, ईर्ष्या आणि जिद्द पाहून थक्कच व्हायला होतं. रात्री सुमारे 10च्या सुमारास आम्ही बेस कॅम्पवर पोहोचलो आणि आता खऱ्या अर्थानं एंड्युरोचा थरार प्रत्यक्ष पाहायला मिळाला. मीडियासाठीची शर्यत संध्याकाळीच संपलेली असली तरी प्रोफेशनल खेळाडूंची शर्यत रात्रभर आणि दुसऱ्या दिवशीही सुरू राहणार असते. तब्बल 75 किलोमीटर सायकलिंग आणि 25 किलोमीटर ट्रेकिंग करून रात्री एक टीम्स सायकलिंग करून परतत असतात आणि आम्ही मोठ्या कौतुकानं त्यांच्याकडे पाहत असतो. रात्रीचे 2:30 वाजलेले आहे आणि पहिली टीम इथे दाखल झालेली आहे. सायकलिंग त्यानंतर मग हायकिंग अँड बायकिंग अराउंड 10 to 12 किलोमीटर. ओके, त्यानंतर पुन्हा सायकलिंग होती एक 20 किलोमीटरच्या दरम्यान. तिथून सायकल स्टॉप झाली. त्यानंतर एक आम्हाला स्पेशल झोन दिला, त्यामध्ये आम्हाला 1 आवर्समध्ये 1 तासात ते टास्क कंप्लीट करायचा होता. त्यानंतर सांदोशी वारंगी सांदोशी जे रायगडाच्या पायथ्याला आहे तिथे रिपोर्ट करायचं होतं. तिथून गारजाईवाडी हा पूर्ण ट्रेक करायचा होता. त्यानंतर पुन्हा घोळ, टेकपोळे फाटा, अगेन मानगाव, तिथून सायकलिंग स्टार्ट झालं आणि हा 8 किलोमीटरचा टप्पा पार करून मग पुन्हा आम्ही इथे थांबलो. पुढची टीम जी होती ती 25 मिनिट आम्हाला लीड दिलेलं होतं त्या टीमने, तर ते आम्ही ट्रेकिंगमध्ये त्यांना कव्हर केलं आलं आणि आम्ही त्यांच्यापुढे आता 25 मिनिटं लीडवर आहे. आता त्यांना केवळ काही तासच विश्रांती मिळणार असल्यानं थोडंसं खाऊन ते झोपेची तयारी करू लागतात. केवळ स्पर्धकच नाही तर व्हॉलेंटियर्स ज्यांना मार्शल या नावानं संबोधलं जातं ते देखील रात्रभर जागे राहून स्पर्धकांना मार्गदर्शन करत असतात. रात्रीचे 3 वाजले. आपण एका चेक पॉईंटवर आहे एंड्युरोच्या आणि दुसऱ्या नंबरवर जी रनर पोझिशनवर जी टीम आहे ती लवकरच पोहोचत आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या एंड्युरो स्पर्धेत व्हॉलेंटियर्स आणि जे चेक पॉईंट्सवर जे व्हॉलेंटियर्स असतात त्यांचं कार्य पण तेवढंच अवघड असतं. पार्टिसिपंटना ट्रीटमेंट देणं हे महत्त्वाचं असतं. त्यामुळे आम्ही आत्ताही रात्री जागे आहोत की कोणत्याही क्षणी टीम येऊ शकते. त्यांचं जे प्रोसिजर असते, टाईम कार्ड फिल करणे, टाईम देणे आणि पुढच्या इन्स्ट्रक्शन देणे हे आम्ही करत असतो आणि हे असं काम करायला आम्हाला निश्चितपणे आवडतं. असे रेडिओ सेट्स असतात आणि ह्याच्याने आम्ही प्रत्येक आमचा टाईम कंट्रोल आणि पॅसेज कंट्रोल ह्याच्याशी आम्ही संपर्कात असतो. म्हणजे कुठल्या टीम्स कुठे कुठे पोचत आहेत हे आम्हाला नियमितपणे कळत राहतं. सो दॅट आम्हाला कळतं की एक्झॅक्टली रेस कशी चालली आहे. सकाळ होते तसंच काही स्पर्धक शेकोटी करून ऊब घेण्याचा प्रयत्न करतात, तर काही जण बसल्या बसल्याच झोपेच्या अधीन झालेले पाहायला मिळतात. तर काही स्पर्धक अनेक समस्यांना तोंड देत इथवर पोहोचलेले असतात.
अंधार होता, अंधारातनं सुद्धा 7 वेळा पंक्चर आहे सायकल. तर त्यावेळी कसं उजेडाचा म्हणजे पंक्चर दिसायचं कसं आपलं, ते एक मोठा प्रॉब्लेम. आणि पुढचं अंतर पण कापायचं होतं. दुसऱ्या वेळी एका मुलग्याची चेन तुटली, ती पण आम्ही बसवली. आता ते चेन तुटल्यानंतर त्याला बसवासाठी ते एक लहान पाना असतो किंवा एक बॉल असतो, तो पण नव्हता आमच्याकडे. मी मारतून असं पेच करून ती चेन बसवली. असे वेगवेगळे प्रॉब्लेम मध्ये मध्ये व्हायला झाले असे. सायकलिंग, ट्रेकिंग आणि पुन्हा सायकलिंग केल्यानंतर स्पर्धकांना मग शूटिंग आणि रिव्हर क्रॉसिंग म्हणजेच स्विमिंगही करावं लागतं. आपल्या दोन्ही पुरुष स्पर्धकांनी शर्यत मध्ये सोडली असताना त्या दोघांच्या सायकल खांद्यावर घेऊन धावल्यानंतरही ही परदेशी खेळाडू मोठ्या हिमतीनं स्विमिंग करून परतते. It was great. It was my first enduro experience, and my team was really awesome, but we weren't the greatest match, but it was fun. आता पानशेत धरणाच्या जवळ असलेल्या फिनिशिंग लाईनवर विजयी टीम्स एकामागून एक येऊन धडकत असतात. आमच्या सायकल पण एवढ्या इम्पॉर्टंट नाही आहेत, साध्या आहेत आमच्या सायकल. एक ॲटलास आहे आणि थोड्या रोड बाईक. तरी पण आम्ही आमची इच्छाशक्ती, आमचं कॉन्फिडन्स याच्यावर आम्ही पूर्ण करून टाकलं. आम्हाला जिंकायची होती and I think we've come second, so that's not so far fun. This is the most difficult race I've ever done in my life. काहींच्या चेहऱ्यावर विजयाचा आनंद असतो तर काहींच्या चेहऱ्यावर शर्यत पूर्ण केल्याचा आनंद झळकत असतो. अशा प्रकारे तब्बल 36 तास रंगलेल्या या थराराची सांगता होते ती आगामी वर्षी एन्ड्युरोमध्ये नक्की सहभागी होणार हा दृढनिश्चय मनात घेऊनच. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.